आलो आलो. अरे भाऊ भाऊ लग्न. अरे नको नको खूप उशीर झाला मला अजून पत्रिका द्यायला जायचे. माझं लग्न आहे पत्रिका घे आणि ये नक्की या रविवारी. अबे तुला पोरगी भेटली. अबे मला म्हणजे काय लहानपणी डोक्यावर पडलो होतो म्हणजे काय मला पोरगी भेटत नाही. नाही रे भावा चेष्टा केलो. कॉंग्रॅच्युलेशन. हवा केला भाऊ तू. चल निघतो मी आता. हा हा चल. हा भाऊ येतो टेन्शन घेऊ नका. ऋषाला बी फोन करतो म्हणजे सोबत होईल माझ्या. हा ऋषा कुठे बे. अरे बे जेवालो. बोल की. हा ऐक बे आपल्याला लग्नाला जायचं जरा. लग्नाला. ए मम्मी. हा बेटा. जरा ऐक की हे ताट टाकून ठेव मी आलोच लग्नाला जाऊ. ओह नो. आता नाही बे हवऱ्या कांडीचे रविवारी जायचंय. रविवारी. ए मम्मी दे ग ताट जेवायला. अवघड आहे बा. चले ठेवतो फोन. जायचं मला. पटण्याला बी सांगतो त्याला बी लय आवडतं लग्नातलं जेवण. हा हॅलो पटणे ऐक की. भांडण झालं तर चला बे चला चला. हॅलो भांडण नाही झालं रे भावा. अबे काय नाही आपल्या मित्राचं लग्न रविवारी जायचं आपल्याला जेवायला तिथं. लग्नाला जाऊ की. हा चल ठेवू का फोन. चालतंय ठेवतो मग. आलो बाबा एकदाच लग्नाला. ऋषा कुठं दिसे नाही. ए आलो बे. ये बाबा चल लवकर उशीर व्हायला आपल्याला. ए हा बे माझा मित्र येणार आहे अजून एक. हा फोन करतो तुला बाबा लवकर चल. हॅलो दीपक. अरे कुठे आला आला आला. काय म्हणतो भाऊ. चल भाऊ जेवायला. तुम्ही बी येणार आहे. मग ए थांबा आपले पंढर लोक आले रे बाय. आई घातली बाबा. हा भाऊ. चला चला बे जेवायला चला. चला बे फुकटचं जेवण भेटलं जेवण जाऊ. हे भाऊ लोक अंटी बघा रे. ते जाऊ सोडा रे. तर बघा बाबा सांग बे ना मार खाऊ घालतो कुठं तर. सांग ए आपण जेवायला आलो बे. चला लग्नाला जाऊन येऊ. भूक लागलं बे मला जेवायचं बे आता जाऊ. ए अबे असं का थांबला अचानक तू. अबे आहेरचं तर विसरलाच की आपण. विचारू का त्यांना. मग विचार काढ तुमच्याकडनं कॉन्ट्री. ए दीपक भाऊ जरा इकडे की. बोल की भाऊ. जरा काय 100 निघतात का बघ की त्यांच्याकडे. पैसे काढू की भाऊ आपण समजा पोरांकडनं. घ्या घ्या घ्या. ए भाऊ ना. काय झालं. अबे आपल्याला क्वांट्री काढायचं बे. 100 रुपये नेले. 100 रुपये असले तर दे. आताच मावावाल्याला दिलो बे. ए भाऊ तुझ्याकडे दे भाऊ. पाकिट सरले बघा ती. ए भाऊ तू तर सांग. किसा नाही रे भाऊ. तुझ्याकडे तर ऐकले भाऊ. पेट्रोल टाकलो बघा ते. हो तू तर दे. आयटमला राणीबाईला घेऊन गेलो. पैसे तिथे माझं खर्च झालं. पहिला सांगू नाही तू. अरे बे तुम्ही जेवायला की नाही आला फुकटचं. अबे गुन्हा लागला. किती जणांना आणलं ते. सांग बे पुन्हा मी काय करू. मी एकाला सांगितलं झालं. हे काय झालं रे भाऊ. आमच्या भावाचं तर लग्न आहे. अबे एक तर एवढ्या जणांना घेऊन आला. आहेर बिहार आणला की नाही. आला होता तोंडवर करून. आहेर बिहार बे. पंगत लागली बे. चला अरे बाबा यार मी येतो. हो येऊ का. अबे काहीच नाही घ्या. कसले मित्र हो तुमचे. घ्या तुमचा हात. नाही करायचं म्हणाला आपलं लग्न कॅन्सल. ओह नो. छन से जो टूटे कोई सपना जग सुना सुना लागे. जग सुना सुना लागे. अरे अरे बाकीचे पोरं बे सगळे. हे पोरीच्या मागे गेलेत रे बघा ते. बापरे चला रे जेवायला. मला मी तर गुलाब लागू तर खाणार आहे बे. तर घे रे अण्णा. असं करायला. अबे घ्या घ्या वडा वडा जुलाब लागूस ते वडा. अरे हळू रे. तुम्ही
कसं काय भेट तुम्ही इथं पण आला हो. जेवण दवा सांगितलं तिकडे मी काय जेवणार नाही यांच्या सोबत जा मी चालू अरे मला बी हे बघून जीव वाटेने जेव वाटेनी जावा तिकडं नाचायलाच बे चल मी चाललो चला भे आपण चला नागिन 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 डांस नचना नमस्कार मित्रांनो कसे आहात? तुम्हाला एक विचारतो खरं खरं सांगा तुमच्या आयुष्यात असं एक तर एक लग्न असेल जे बिन आमंत्रणाचं असेल आणि तुम्ही असंच घुसला असेल लग्नाला बिनमुला मेहमान झालाच असेल नक्की. आपण तर किती वेळा गेलो बे बिनबुला आहे अरे. 1-2 वेळा तर मार बी खाल्ला अरे भाऊ हीच तर खरी मजा असते लग्नाची. अशाच या मजेदार गोष्टींचं मिश्रण करून आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल. मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट शेअर करायची होती. लग्नाच्या जेवणाबद्दल बोलायचं झालं तर निम्म्याच्या वर अन्न तर वेस्टच होतं. या वेस्ट झालेल्या अन्नाची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. आपण लग्न कार्यात बिझी असतो. या अन्नाची विल्हेवाट आपण गोरगरिबांचं पोट भरूनही करू शकतो. मित्रांनो लक्षात ठेवा अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ